मॉर्निंग मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज ना माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं, तर आज तोच व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करणार आहे। तर मस्तपैकी मुलांसाठी ना 5 वाजता नाश्ता केलेला होता। पाणीपुरी जर म्हटलं तर मुलांना खूप फेवरेट असते, तुम्हालाही माहिती आहे आणि माझीही फेवरेट आहे। तर भरपूर दिवस झाले पाणीपुरीचे पॅकेट आणलेले होते, परंतु करण्यासाठी काही टाईम नव्हता आणि लक्षात पण नव्हतं। तर मग आज ते पॅकेट काढले आणि छान अशा मस्त पुऱ्या खमंग अशा तळून घेतल्या लाल होईपर्यंत। तर बघू शकता जी गाड्यावर पाणीपुरी मिळते तिच्यापेक्षाही मोठ्या मोठ्या झालेल्या होत्या। मस्त अशा सगळ्या काही पाणीपुरी तळून घेतल्या लाल अशा मस्तपैकी। आणि त्यानंतर मग जे आपलं रेडीमेड पॅकेट जे असतं सुहानाचं चिंच आणि म्हणजे जे काही आंबट पाणी असतं त्याचं जे पॅकेट मिळतं रेडीमेड ते आणलेलं होतं आणि त्याचं पाणी पण करून घेतलेलं होतं। सांगायचं विशेष असं की आनंदीला म्हणजे खूपच आवडते पाणीपुरी आणि त्याच्यामुळे मग तिने पण मला हेल्प केली आणि ताईच्या मुली पण आलेल्या होत्या, जया ताईच्या। तर त्याही बसलेल्या होत्या आणि मस्तपैकी बटाट्याची चटणी, बटाटा शेव आणि असं गोड आंबट पाणी होतं, त्याच्यामध्ये थोडासा गूळ ॲड केलेला होता मी, म्हणजे चव थोडी छान येते। तर अशा प्रकारे पाणीपुरी त्या बरोबर अशा प्रकारे हेल्प करून मस्तपैकी त्याला होल पाडून अशा सजावट करत होत्या आणि त्यांना जेवढी काही प्लेट होती तेवढ्या त्या भरून ठेवत होत्या, कारण त्यांना तेवढी खायची होती। तर अशा प्रकारे मी पाणीपुरीचा बेत केलेला होता। त्यानंतर ना आता आवरायचं पण होतं, कारण लग्नाला जायचं होतं। लग्न आमच्याकडे खूप लेट लागतात, परंतु मग लवकर आवरून जायचं होतं, कारण मिस्टरांनाही गुजरातला जायचं होतं, त्याच्यामुळे ते पण काही घरी नव्हते। मग आम्हाला जाताना ते सोडून देणार होते लग्नासाठी। तर मस्तपैकी अशी छानशी मी रेडी झालेली होती आणि पिंक कलरची साडी नेसलेली आहे, बघू शकता। तर सिंपलच आवरलेलं होतं, थोडीशी धावपळच झालेली होती आणि ताई पण गेलेली होती बाजारात, कारण रविवार होता। हा रविवारचा व्हिडिओ आहे, शेअर करण्यासाठी थोडा टाईम झाला। तर ज्वालामाता लॉन्सला लग्न होतं, प्रथमतः मामी मामा त्यांना सगळ्यांनाच घेतलं आणि मामाच्या मुली देखील होत्या, रोशनी साक्षी, आम्ही सगळ्याच एकाच गाडीमध्ये निघालेलो होतो। आमच्या घरापासून अगदी जवळ आहे ज्वालामाता लॉन्स, तिथे सर्व काही लग्न आमचे होत असतात आणि खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं असतं, म्हणून आमच्या इथे लग्न इथे ज्वालामाताला खूप छान होत असतात। आणि संध्याकाळचं जर लग्न म्हटलं तर खूप हवेशीर आणि बाहेरच्या पटांगणामध्ये खूप छान मस्त लग्न होत असतं। आणि सायंकाळचं लग्न म्हटलं तर खूप लेट लागतो लग्नाला, त्याच्यामुळे सगळेच जण लेट येतात। बघू शकता लॉन्सच्या बाहेर अजून काही कोणी आलेलं नव्हतं। 8 वाजेच्या सुमारास आम्ही आलेलो होतो आणि लग्न डायरेक्टली 10 वाजेच्या सुमारास लागलं, तोपर्यंत आम्ही म्हणजे फेरफटकाच मारत होतो तोपर्यंत। तर बघू शकता गाडीमध्ये सगळेच काही जण आणलेले होते भरून, मुलांना सगळ्यांना मागे डिक्कीमध्ये बसवलेलं होतं आणि आता आम्ही आलेलो होतो। ताई हळदीला आलेली होती, त्याच्यामुळे मग मी लग्नाला आलेली होती। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आम्ही लवकर आलेलो आहे, अजून लग्नाला टाईम आहे। आम्ही जरा जास्तच लवकर आलेलो होतो, नवरदेवाला येण्यासाठी टाईम होता आणि नवरी पण आलेली नव्हती मेकअप करून। तर बघू शकता राणी आणि राज दोघांचंही लग्न खूप छान मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं। सायंकाळचं लग्न जर म्हटलं खूप छान वाटतं आणि दुपारी कसं उन्हाचा कडाक्यामुळे कोणी जास्त थांबत नाही, संध्याकाळचं लग्न खूप छान होत असतं। तर मुलीचा संसार बघण्यासाठी आम्ही वरती आलेलो होतो, मम्मी देखील तिथे आलेली होती, त्याच्यामुळे मम्मीला भेटण्यासाठी आम्ही स्टेजवर वरती गेलेलो होतो। तर मम्मीचं चालू होतं भांडे वगैरे लावण्याचं काम, मामीन त्यांचं पण। आणि हा बघू शकता संसार, तर छान असा मस्त संसार सजावट करून ठेवलेला होता। मुलीला संसार पण देण्यात येतो, अजूनपर्यंत ही परंपरा चालूच आहे आणि अजून काही कोणी आलेलं नव्हतं, चेअर सगळ्या काही रिकाम्या होत्या। तोपर्यंत मम्मीशी वगैरे आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि मामीन त्या पण त्यांचं चालू होतं आहेराचं वगैरे बघण्याचं काम आणि सगळ्याच काही बहिणी वगैरे आलेल्या होत्या। तर त्यानंतर ना मग मुलींना प्रथमतः जेवू घालून घेतलं, कारण नंतर खूप धावपळ होऊन जाते आणि लग्नाची गडबड, जास्त काही पाहुणे येतात नवरदेवाकडचे, त्याच्यामुळे मुलांना प्रथमतः जेवू घातलं। तर त्यानंतर मग आपली जी प्री वेडिंग होती ती बघत होतो आम्ही। तर माझ्या धीरानेच केलेली आहे प्री वेडिंग, खूप छान आणि मस्त केलेली होती।
तर बघू शकता मस्त असे फोटो सेशन वगैरे चालू होते. एकदम ग्रामीण भागातली महाराष्ट्रीयन पद्धतीची ही प्री वेडिंग आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा. ज्यावेळेस नवरीचा आणि नवरदेवाचा एंट्री झालेली आहे त्यावेळेस ती प्री वेडिंग दाखवली गेली. तर खूप मस्त अशी एंट्री वगैरे चालू होती. आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये प्रत्येकालाच प्री वेडिंग करायला आवडते आणि ठीक आहे, प्रत्येकाचं हौस असते, त्याच्यामुळे काहीतरी आठवणी साठवणूक होतात आयुष्यभराची, त्याच्यामुळे मग प्री वेडिंग केली जाते. तर खूप छान अशी प्री वेडिंग होती, सगळ्यांनाच भरपूर आवडली. कारण एक शेतकरी कुटुंब कसं असतं, कशाप्रकारे जीवन जगतात, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात आणि संपूर्ण असं ग्रामीण भागातलं चित्रीकरण केलेलं होतं. तर खूप छान असं मस्तच केलेलं होतं. आणि जे काही स्वयंपाक वगैरे करून दाखवला त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं बाजरीची भाकरी, सगळेजण जेवणासाठी बसलेले होते. अशा प्रकारे हे प्री वेडिंग दाखवलेलं होतं आणि सगळ्यांनाच बघायला आवडतं. तसं म्हणायला गेलं तर प्री वेडिंग असं पाहिजे, म्हणजे जे काही चित्रीकरण आपण पुढे दाखवतो ते सगळ्यांनाच बघायला आवडेल आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ते बघायला पण छान वाटेल. अशा प्रकारची प्री वेडिंग ही होती, त्याच्यामुळे सगळ्यांनाच आवडली. आणि ट्रॅक्टरवर वगैरे बसून असं छान प्रकारे शेतामध्ये एक प्रकारे ड्राईव्ह केलेला आहे ते पण दाखवलेलं होतं. आणि राणी म्हणजे जे काही रुसवा फुगवा दोघांच्या नात्यामध्ये असतो तो पण दाखवलेला आहे त्याच्यामध्ये. तर खूप छान आणि मस्त आम्हाला सगळ्यांनाच ही प्री वेडिंग आवडली. तर त्याच्यामधून काहीतरी घेण्यासारखं असतं, अशाच प्रकारच्या प्री वेडिंग करायला हव्यात, याच्यातून हा बोध मिळतो आपल्याला. तर बघू शकता दोघं जणांचंही लुक खूप छान होता आणि मस्त असं छान अशी एंट्री वगैरे होती. तर आत्ताचा म्हणजे जे काही प्रत्येकाला जे आपल्याला म्हणतो की आपण फोटोज वगैरे प्री वेडिंग सगळ्यांनाच हौस असते, रील्स फोटो वगैरे चालू होत्या. आणि त्यानंतर छान असं मस्त वेलकम वगैरे झालं, दोघांनी छान असे डान्स केला. सर्वकारेषु सर्वशां गायत्री मंत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वरं सीतिदं बल्लाळु मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्थिवरं लेण्याद्रि गिरिजात्मजो स्वर्धनं छान मस्त असं लग्न लागलेलं होतं आणि आमच्या चालू होत्या गप्पा, बहिणी भाऊ ते सगळेच काही आलेले होते. तर आम्हाला पण फोटो एक काढून त्याच्यानंतर घरी जायचं होतं. तर त्याच्यानंतर ना जेवण वगैरे पण बाकी होते. त्या बोलत होत्या हाय वगैरे, तर सगळ्यांच्याच गप्पा चालू होत्या, ताईन त्या आलेल्या होत्या. आणि त्यानंतर आम्ही देखील एक छान छान मस्तपैकी फोटोज वगैरे काढले. त्यानंतर आता जेवणासाठी देखील जायचं होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुला काय खायचंय? तुला काय खायचंय? काय भूमीला जेवण करायचंय है ना मम्मी? काय मग गुलाबजाम काय जेवण
जेवण करायला बसलोय है ना मम्मी आपण दोघी जणी. जेवण वगैरे झालेलं आहे, लग्न पण मस्त झालं. चला आता घरी चाललंय. आता 10:30 वाजलेले आहे. लग्न वगैरे झालं, जेवण वगैरे झालेली आहे. आता घरी चाललेलो आहे. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.